नमस्कार. MST CETच्या उत्तर कीटची वाट पाहणाऱ्यांमध्ये सध्या खूप उत्सुकता आहे नाही का? हो, अगदी. कधी येणार, आज की उद्या, अशा बऱ्याच चर्चा ऐकायला मिळत आहेत. बरोबर. आपल्याकडे एका व्हिडिओमधली माहिती आहे ज्यात याच परिस्थितीचं विश्लेषण आहे. तर आज आपण याच माहितीच्या आधारे थोडं खोलवर बोलूया. म्हणजे नक्की काय चाललंय, उशीर का होतोय आणि विद्यार्थ्यांनी काय करावं यावर. हो, नक्की. सध्या म्हणजे सोशल मीडियावर, विशेषतः YouTubeवर खूप जण म्हणतात की उत्तर की आज येईल, उद्या येईल. पण आपण जे व्हिडिओचं विश्लेषण केलंय त्यानुसार चित्र थोडं वेगळं दिसतंय खरं तर. अच्छा. म्हणजे हे जे सगळं ऐकायला मिळतंय ते कदाचित म्हणजे पूर्ण खरं नाहीये. असं दिसतंय तरी. त्या व्हिडिओनुसार इतक्यात उत्तर की येण्याची चिन्ह नाहीत. मग काय अंदाज आहे त्या विश्लेषणाचा? किती वाट पाहावी लागेल असं वाटतंय त्यांना? हो, तर त्या व्हिडिओमधले जे वक्ते आहेत त्यांचा अंदाज आहे की उत्तर की यायला अजून साधारण 1 आठवडा तरी लागू शकतो. किमान 1 आठवडा. गडबड झाली होती. अच्छा. 27 एप्रिलची पहिली शिफ्ट. ओके. आणि याच कारणामुळे फक्त त्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांसाठी 5 मेला परत परीक्षा घ्यावी लागली. अरे वा. म्हणजे एका शिफ्टच्या पुनर्परीक्षेचा परिणाम पूर्ण प्रक्रियेवर झाला म्हणायचा. अगदी. साहजिकच आहे. ही पुनर्परीक्षा घ्यावी लागल्यामुळे मूळ वेळापत्रक थोडं मागे गेलंय. हो ना, याचा अर्थ सरळ आहे की उत्तर की आणि बाकीच्या गोष्टींनाही वेळ लागणार. ही मोठी गोष्ट आहे, कारण हजारो विद्यार्थी यावर अवलंबून आहेत. बरोबर. याच अनयोजित पुनर्परीक्षेमुळे पुढच्या सगळ्या टप्प्यांना अर्थात उत्तर की प्रसिद्ध करण्याला सुद्धा विलंब होतोय. त्यामुळे कितीही घाई असली तरी थोडा संयम ठेवावाच लागणार आहे. हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे खरं. नाहीतर फक्त अंदाजच बांधले जातात. मग आता या पार्श्वभूमीवर उत्तर कीसाठी कोणती अपेक्षित तारीख सांगितली आहे? काही अंदाज? निश्चित अशी तारीख नाही दिलीये, पण त्या व्हिडिओतील अंदाजानुसार उत्तर की साधारणपणे 20 ते 25 तारखेच्या दरम्यान यायला हवी. महिना नक्की नाही सांगितला, पण संदर्भ बघता मे शेवट किंवा जूनची सुरुवात असू शकते. साधारणपणे 25 तारखेपर्यंत येईल असा अंदाज आहे. बरं. म्हणजे अजून साधारण आठवडाभर वाट पाहावी लागेल. हे लक्षात घेता विद्यार्थ्यांनी हा जो मधला काळ आहे त्याचा उपयोग कसा करावा याबद्दल काही सूचना आहेत का? हो, नक्कीच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं तर अर्थात धीर धरणं, पण हा वेळ वाया न घालवता तयारीसाठी वापरावा असं आवर्जून सांगितलं आहे. विशेषतः जे वक्ते आहेत त्यांच्या टेस्टवायझर नावाच्या चॅनलवर बरीच उपयुक्त माहिती आहे असं म्हटलंय. अच्छा. कोणत्या प्रकारची माहिती आहे तिथे? विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशी? इथे महाराष्ट्रातली इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया कशी असते, त्याचे नियम काय आहेत, प्रवेशाचे वेगवेगळे प्रकार असतात ना, टाईप ए, बी, सी, डी वगैरे, त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आहेत. इतकंच नाही तर पुणे, मुंबई आणि राज्यातली इतर चांगली कॉलेजेस कोणती याचीही माहिती देणारे व्हिडिओज आहेत म्हणे. अरे वा. हे तर खूपच छान आहे. म्हणजे उत्तर कीची वाट बघता बघता विद्यार्थी पुढच्या महत्वाच्या टप्प्याची तयारी सुरू करू शकतात. म्हणजे काय म्हणतात त्याला, काउन्सिलिंग प्रोसेसची. अगदी बरोबर. कारण प्रवेश प्रक्रिया स्वतःच बरीच किचकट असू शकते. कॉलेजेस निवडणं, कट ऑफ बघणं, डॉक्युमेंट्स तयार ठेवणं, हे सगळं आधीच माहिती करून घेतलं तर ऐनवेळी धांदल उडत नाही. खरंय. ही पूर्वतयारी खूप महत्वाची ठरेल. हो, आणि अपडेटसाठी विद्यार्थ्यांनी एकतर त्या चॅनेलवर किंवा मग CET सेलच्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवावं असंही सुचवलं आहे. काही प्रश्न असतील तर विचारायची सोय पण आहे असं दिसतंय. उत्तम. तर आजच्या आपल्या चर्चेतून काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या. एक म्हणजे उत्तर की लांबणीवर पडण्याचं मुख्य कारण आहे 27 एप्रिलची पुनर्परीक्षा. हो. दुसरं म्हणजे ती साधारण 20 ते 25 तारखेच्या आसपास येऊ शकते. बरोबर. आणि तिसरं, हा जो मधला वेळ आहे तो विद्यार्थ्यांनी वाया न घालवता प्रवेश प्रक्रियेची माहिती मिळवण्यासाठी वापरायला हवा. अगदी. हेच महत्वाचे मुद्दे आहेत. छान. आता जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार. उत्तर की आल्यावर आणि आपले गुण स्पष्ट झाल्यावर प्रवेश प्रक्रियेतला सगळ्यात आव्हानात्मक टप्पा कोणता वाटतो? आणि त्या टप्प्यासाठी आत्तापासून कोणती माहिती गोळा करणं किंवा कोणती रणनीती आखणं फायद्याचं ठरू शकेल? विचार करायला हरकत नाही. Hi student, TestWisa is a comprehensive digital learning platform designed to transform how students prepare for competitive exams, offering personalized, intelligent test, study materials and engineering admission counseling across multiple domains.